कधीतरी नकळतच काही वस्तू घरी येतात आणि त्याचा त्रास आपल्याला असं काही होतो जे कधीच विसरता येत नाही. पण कथा ऐकण्या अगोदर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन दाबा. तुमचे काही कथा असतील तर मला तुम्ही इंस्टाग्रामवरही पाठवू शकता. आयडी आहे तेजस स्टोरी. दीपिका आणि मयूर दोघांचंही नुकताच लग्न तर झालं होतं, पण मयूरचे नेहमी ट्रान्सफर होत असे. पण यावेळेला त्यांना परमनंट असं एक ठिकाण भेटलं होतं. आता त्याला तिथेच त्याचं आयुष्य काढायचं होतं. म्हणूनच त्यांनी एक भला मोठा फ्लॅट घेतला. ठरल्याप्रमाणे पूजाही घातली आणि एका नातेवाईकांनी तर चक्क एक चांगला आरसा, एक ड्रेसिंग टेबल आणून दिला. सगळे त्याच्याकडे तसेच पाहत होते. मयूर आणि दीपिकालाही आश्चर्य वाटलं की एवढा छान आरसा कसा काय असेल. काही दिवस गेले असतील आणि हळूहळू करून दीपिका आणि मयूरमध्ये भांडणं होऊ लागली. सगळ्यांना आश्चर्य वाटायचे आजूबाजूच्या लोकांना की एवढे चांगले जोडपे अचानक भांडणं. पण हे आता टोकाला जाऊ लागलं होतं. पण एका दिवशी सहजपणे दीपिका आणि मयूर झोपले असताना त्यांना असे वाटले की कोणीतरी त्यांचे दार थोठवलेले आहे. मयूरला जाग आली. तो बाहेर गेला. त्याने दार उघडून पाहिले तर कोणीच नव्हते. सहजपणे दीपिकालाही जाग आली, पण तिने पाहिले की त्या आरशामध्ये एका बाईचे डोळे हे दीपिकाकडे एकटक पाहत आहेत. हे पाहून ती किंचाळली. त्या क्षणी तिकडे मयूर आला. तिने मयूरला झालेला सगळा प्रकार सांगितला. मयूरनी सगळे लाईट्स लावून पाहिले तर तिथे काहीच नव्हते. तुझा काहीतरी गैरसमज असेल, झोप, मयूर बोलला. पण हळूहळू करून दीपिकाची तब्येत अस्वस्थ व्हायला लागली होती. जी दीपिका बोलकी होती तिचा आता स्वभाव हा वेगळाच झाला होता. रोज मयूरभर कारणानं बिनाकारण भांडणं करायला लागली होती. आणि अशाच एका दिवशी मयूर 2 दिवसाच्या कंपनीच्या एका कामाला गेला होता. दीपिका घरी एकटीच होती. साधारण रात्रीचे 12:30-1:30 वाजले असतील. दीपिकाला झोप तर येत नव्हती. मयूरवर बोलणे झाले आणि सहजपणे आपले केस विंचरायला ती त्या ड्रेसिंग टेबल जवळ गेली. तिला त्याचे आकर्षण फार वाटू लागले. सहज तिकडचा आपला एक कंगवा घेऊन आपली केस विंचारू लागली. पण त्या क्षणी तिने पाहिले की तिच्याच मागून मयूर येत आहे. हे पाहताच ती खुश झाली. तिने मागे पाहिले, पण मागे कोणीच नव्हते. तिला कळालं की हा भास तर नव्हताच, पण होता तरी काय. तिने मुद्दामून या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. आपली केस पुन्हा विंचारू लागली. पण अचानक त्या क्षणी घरातले सगळी बत्ती ही बंद आणि चालू होऊ लागली. सगळ्या घरातलं तापमान हे थंड होऊ लागलं आणि त्या क्षणी दीपिकाने पाहिले की सगळे बत्त्या हे बंद झाले. सगळीकडे अंधार पसरला होता. तिला काहीच दिसत नव्हते. पण त्या क्षणी तिच्याच मागे काहीतरी तिला चमकताना दिसले. दीपिकाची नजर आरशातूनच मागे जात होती आणि तिने पाहिले की तिच्या समोर 2 डोळ्यांचे आकृती तयार झाले. बघता बघता भली मोठी बाई ही तिथे आली. हे पाहून दीपिका जोरात किंचाळली. दीपिका तिथून पळण्याचा प्रयत्न करणार, पण त्या बाईने दोन्ही हात हे दीपिकाच्या गळ्याला लावले. इकडे मयूर हा घरी आला होता. दीपिकाचा स्वभाव पाहता त्याला फार राग आला, कारण की दीपिका तर अक्षरशः सोफ्यावर तशीच बसली होती. मयूर आला काय आणि गेला काय तिला फरक पडत नव्हते. पण दिवसेंदिवस दीपिकाची तब्येत खालावू लागली. दीपिका ही मयूरला उलट तर बोलत होती, पण आश्चर्य या गोष्टीचं की ते भले मोठे वजन देखील उचलत होती. बिल्डिंगच्या कामामध्ये जे कामं पुरुष करत होते ती एकटी जाऊन करू लागली. आणि ते कमी होतं की काय, तर आजूबाजूच्या सगळ्या लोकांवर भांडणं करू लागली.
आणि हळूहळू करून दीपिका हिची तब्येत ही ढासळू लागली होती. एके दिवशी मयूर आणि दीपिका तसेच बोलत होते. दोघांमध्ये फार वाद झाला. दीपिका ही त्याच क्षणी बेशुद्ध पडणार. मयूरने तिला घेतले आणि तिला बेडवर ठेवले. रात्रीचे झोपणार, पण त्याच क्षणी मयूरने पाहिले की पुन्हा एकदा त्या खोलीमध्ये बत्ती ही गुल होत आहे. थंड वातावरण पसरत आहे आणि त्याने पाहिले की त्याच ड्रेसिंग टेबलमध्ये कोणीतरी चमकत होते. मयूरने स्पष्ट बघितले आणि त्याने पाहिले की तिथे त्या आरशाच्या आतमध्ये दीपिकाच होती. हे पाहताच मयूर फार चिडला. त्यांनी मागे पाहिले, दीपिकाला ओरडणार, पण त्यांनी पाहिले की दीपिका तर बेडवर गार झोपली होती. मग ते आरशात कोण होते? त्या क्षणी दीपिका ही उठू लागली. मयूरची नजर त्या आरशामध्ये गेली तर तिकडे देखील दीपिका होती. पण इकडे दीपिका ही डोळे बंद असलेल्या अवस्थेमध्ये हवेत तरंगू लागली आणि इकडे त्या आरशामधली ती दीपिका बोलू लागली. हो, मीच झपाटले तुझ्या बायकोला आणि मी हिला सोडणार नाही, मारून टाकणार. हे ऐकताच मयूर स्तब्ध झाला. तो विचारू लागला की तो आहेस तरी कोण? पण त्या क्षणी सगळ्या घरातले बत्त्या आल्या आणि ती बाई क्षणभरातच अदृश्य झाली. ती दीपिकाच्याच रूपात होती, पण मागे दीपिका ही ते तशीच मागे पडली. तिचे शरीर हे थंड झाले होते. मयूरला समजले की हा काही वेगळाच प्रकार आहे. दुसऱ्याच दिवशी त्याने त्याच्या मामाला फोन लावला आणि मामाने सांगितले आपल्याच्याने काय होणार नाही. हे ड्रेसिंग टेबल कोणी आणले त्याला भेटावे लागेल. ते त्या पाहुण्याकडे गेले. त्याला झालेला सगळा प्रकार सांगितला आणि तो पाहुणा आणि हे सगळं त्या दुकान मालकाकडे गेले. जाताच त्या दुकान मालकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच घाम होता आणि ते घाम पुसत बोलला, हो माहितीये, ते ड्रेसिंग टेबल मध्ये ती असते आणि ती ज्याला कोणा बघते, ज्याच्यावर तिची सावली पडते ना, तो कधीच जिवंत राहत नाही. हे ऐकताच मयूर जोर जोरात रडू लागला. मामाने आणि पाहुण्यांनी धीर दिला, पण तो ड्रेसिंग टेबल मधला तिकडचा तो शॉपचा ओनर बोलू लागला, तो ड्रेसिंग टेबल आणि तो आरसा तो श्रापित आहे. ज्या मांत्रिकांनी तिला तिथे ठेवलेले आहे, तुम्ही त्यालाच जाऊन भेटा. हे ऐकताच मयूरने कोणत्याही क्षणाचा विलंब न करता त्या मांत्रिकाला भेटायचे ठरवले. त्या मांत्रिकाला ते भेटायला गेले आणि मांत्रिकाने सांगितले, तर तो ड्रेसिंग टेबल आणि ती काच तुमच्याकडे आली. ती बाई खूप भयंकर आहे. तिने आत्महत्या केली होती. तिला पैशाचा लालच आला होता आणि नंतर तिचे ते भूत, तिची ती आत्मा ही एका घरामध्ये फिरू लागली. पण नंतर तिच्याच पतीने मला सांगितले त्यांना सहकार्य करायला आणि तिला मी त्या आरशामध्ये ठेवली. तिला असं कुठेही मुक्त करणं शक्य नव्हतेच. हे ऐकताच मयूर हा फार घाबरला आणि प्रश्न केला, मग माझ्या बायकोचं काय? ती वाचेल की नाही? आणि त्यावर त्या मांत्रिकाने सांगितले, अवघड आहे. आणि मयूर बोलला, तुम्ही चला ना माझ्यावर, चला. आणि त्या तांत्रिकांनी सांगितले की मी तिला एकदा त्याच आरशामध्ये ठेवले होते. आता जर मी तिकडे आलो तर ती माझा जीव घेईल. मला काही करता नाही येणार. हे ऐकताच मयूर तिथे फार भांडू लागला. त्या पाहुण्यांनी त्यांना समजवून कसं बसं बाहेर आणले. आता डॉक्टरच काही करतील अशी अपेक्षा होतीच. पण इकडे मयूर घरी जाऊ लागला. पण अचानकपणे तो काही मित्रांना घेऊन काही शोधू लागला. रात्रीचे इकडे 12:30-1:30 वाजले होते. त्या क्षणी मयूर हा घरी आला आणि घरी येताच त्याने जणू तिच्या त्या शरीराने उत्तर द्यायला चालू केले होते. ते थंड तर पडलेच होते, पण त्याचबरोबर असे वाटत होते की ते निळे देखील झालेले आहे. आणि त्या क्षणी मयूरने
एक भले मोठे सफेद कापड घेतले, पण मागून त्या हाडळीचा आवाज आला. तू काय पण कर, पण मी तुला सोडणार नाही. हे ऐकताच मयूर बोलला, सोडणार नाही, तुला तिला सोडावंच लागेल. आणि मयूरने आपल्याजवळ असलेले भली मोठे पांढरे कापड हे त्या पूर्ण ड्रेसिंग टेबलने झाकून टाकले. त्याच क्षणी त्याने एक भल्या मोठा आरसा आणला आणि त्याच ड्रेसिंग टेबलच्या पुढे लावला. बघता बघता ती हाडळ तर हसतच होती, जणू तिला वाटत होते की तिचं कोणी काही करणार नाही. पण त्याच क्षणी मयूरने ते सफेद कापड ड्रेसिंग टेबलवरनं काढले आणि त्याच्याच त्या ड्रेसिंग टेबलच्या आरशासमोर त्या हाडळीला तिचीच प्रतिकृती दिसू लागली, कारण की त्याच्यासमोरच एक नवीन आरसा लावला होता. ती बाई जोरजोरात किंचाळू लागली आणि बोलू लागली, मला जाऊ दे, सोडा मला, सोडा. तुला कसं जाऊ दे? तुला जर जाऊ दिलं तर तू माझ्या मयुरीला जिवंत सोडणार नाही. हे ऐकताच ती हाडळ बोलू लागली, सोडते, सोडते, पण आधी हा आरसा काढ. पण मयूर बोलला, नाही, तुला कसं जाऊ देऊ? जर तुला आत्ता जाऊन दिलं तर तू दीपिकाचा जीव परत देणार नाहीस. पण ती हाडळ बोलू लागली, आता तरी जाऊ द्या मला. पण त्या क्षणी मयूर बोलला, नाही, कोणत्याही परिस्थितीत मी हे काढणार नाही. मला माहिती आहे की तू नाही जिवंत सोडणार दीपिकाला. पण त्या क्षणी त्या हाडळीने भले मोठे हात केले आणि त्या खोलीमध्ये सगळीकडे प्रकाश जाणवू लागला आणि त्या आरशामधनं एक काळी सावली हे निघू लागली. आणि बघता बघता त्या काळ्या रंगाच्या सावलीने दीपिकाला स्पर्श केला आणि त्या खोलीमध्ये असलेला सगळा प्रकाश हा शांत झाला. सगळे वातावरण पूर्वपदावर आले. पण आता ती हाडळ पुन्हा एकदा मयूरला दयावया करू लागली, आता तरी जाऊ द्या मला. पण मयूर बोलला, नाही, तू फक्त हिला एकटीलाच नाही ठेवलं होतंस. ही जी एकटीचीच आत्मा नव्हती, असे कित्येक जणांच्या आत्मा आहेत, त्यांना देखील सोड. हे ऐकताच ती हाडळ किंचाळू लागली, रागवू लागली आणि बोलू लागली, तू धोका दिलास, तू धोका दिलास, सोडणार नाही तुला, जीव घेईन. हे ऐकताच मयूरने ते सफेद कापड थोड्या प्रमाणात काढले आणि त्या हाडळीचे पाय हे समोरच्या आरशात दिसू लागले. ती जोरजोरात किंचाळू लागली आणि तिने त्या क्षणी सगळ्या आत्म्यांना त्या ड्रेसिंग टेबलच्या आरशामधनं मुक्त केले. जणू 100-150 काळ्या सावल्या हे त्या आरशामधनं बाहेर निघू लागल्या आणि बघता बघता ते तिकडून अदृश्य होऊ लागल्या. मयूरला समजले की आता हे सगळे मुक्त झाले. पण मयूरने क्षणाचाही विलंब न करता तो पूर्णपणे सफेद चादर ही त्या आरशामधनं त्या ड्रेसिंग टेबलवरून काढून टाकली. त्या हाडळीची सावली ही तिलाच दिसू लागली. त्या आरशामधनं ती जोरजोरात किंचाळू लागली. बघता बघता तिने पेट घेतला आणि त्या आरशासकट ती फुटून गेली. पण इकडे दीपिकाला जाग येऊ लागली. मयूरचे तिकडे लक्ष गेले. त्या क्षणी मामा आणि त्यांचे ते पाहुणे देखील आले. ते डॉक्टर्सला घेऊनच आले होते. त्यांनी त्याच वेळेला तिला हॉस्पिटलला ॲडमिट केले. दीपिका आता पूर्णपणे शुद्धीत आली होती आणि त्याच्या मामाने मयूरला विचारले, काय रे, तो तांत्रिक देखील बोलला होता ना की ही वाचणार नाही आणि त्याला देखील वाचवता येणार नाही, मग तू असं काय केलंस? आणि मयूर सांगू लागला की त्या दिवशी सगळे गेले, पण मी माहिती काढू लागलो की ही कुठे कमी पडते, हिला आपण कसे हरवू शकतो. आणि त्याचबरोबर मला एका दुसऱ्या मांत्रिकाने सांगितले की हे आरशामध्ये ह्यांना पाहू नाही शकत, कारण की ह्यांची सावली ही ह्यांच्यासाठी सगळं काही असते. म्हणूनच हे सकाळी हे बाहेर निघत नाही आणि त्याचाच फायदा मी उचलला. मी
हिला तिच्याच आरशासमोर दाखवू लागलो. आणि आता मी दीपिकाला वाचवली. व नंतर मला आठवले की हिला कित्येक तरी आत्म्यांना असेच कोंडले होते. त्यांचा आतमध्ये छळ करत असे आणि म्हणून मी त्यांना देखील मुक्त केले. आणि शेवटी मला माहीत होते की ही काही ना काहीतरी करणार, म्हणून मी तो पूर्ण पडदा हा खाली घेतला आणि हिनेच आरशाला स्वतःमध्ये पाहिले आणि ती किंचाळू लागली. कारण की ही ज्याला कोणाला पाहेल तो तिच्या वशमध्ये होत असे. आणि यावेळेला तर तिनेच तिला पाहिले होते. आणि हळूहळू करून ही जळाली आणि तिथेच ही देखील मुक्त झाली. हे ऐकताच मयूरच्या मामांनी आणि सगळ्या पाहुण्यांनी त्याचे कौतुक केले. मयूरने दीपिकाचा तर जीव वाचवलाच, पण त्याचबरोबर त्या बाकीच्या आत्म्यांना देखील शांती दिली. कथा कशी होती मला इंस्टाग्रामवर कळवा. आयडी आहे tejas.story. तुमच्याही काही कथा असतील तर मला इंस्टाग्रामवर कळवू शकतात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल नोटिफिकेशन नक्की दाबा. भेटूया पुढील भागांमध्ये.